आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। E20 विरोधात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक। E20 इंधनाविरोधात नागरिकांनी आवाज उठवण्याचं केजरीवालांचं आवाहन। नागरिकांना आवाहन केल्यानंतर केजरीवालांकडून कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ ही हत्या प्रकरणामध्ये सीबीआयची मोठी कारवाई। सागर आणि साहिब सोनकर या दोघा भावांना अटक। हल्लेखोरांना पैसे पुरवल्याचा सागरवर आरोप असून आतापर्यंत 9 जणांना अटक। व्यावसायिक जहाज आणि खलाशांवर हल्ले करू नका, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इराणला ताकीद। एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली। जयशंकर यांच्याकडून पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त। दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 202 रुपयांनी स्वस्त, तर कोलकातामध्ये 209 रुपयांनी गॅस स्वस्त। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही। रशिया युक्रेन युद्धामध्ये मृत, बेपत्ता किंवा जखमी झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करा। सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश। डीएनए जुळवणी, नुकसान भरपाईचे दावे आणि स्थानिक भाषेमध्ये माहिती देण्याचेही निर्देश। राज्यात आजही पावसाचा जोर कायम। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांना अलर्ट। नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ। योजनेसाठी 3,15,614 कोटी रुपयांचा निधी मंजूर। देशातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा। गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण आजपासून सुरू। 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान टप्प्याटप्प्यानं तिकीट आरक्षण खुलं केलं जाणार। कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची गर्दी। ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सच्या 8व्या दिवशी भारतानं 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य अशी 6 पदकं जिंकली। जुडोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंगने सुवर्ण पदक पटकावलं, तर तेजस्वी शंकरने डेकॅथलॉनमध्ये कांस्य जिंकून इतिहास रचला।